सगळे उद्योग पळवले तरी आम्हाला जाग येत नाही, बेरोजगारी टोकाला गेली तरी आम्हाला जाग येत नाही। तर आमच्या देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी सगळ्या कंपन्या विकायला काढल्या, रेल्वे सुद्धा खाजगीकरण आहे, कुठे आरक्षण मिळणार आहे तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला 10 वेळा सांगितलंय की या संदर्भात सातत्यानं लोकसभेत बोलत राहिलो आणि माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार सांगितलेलं आहे की 50% वरती आरक्षण देता येणार नाही। तरीही तमिळनाडूमध्ये आजही 69% आरक्षण आहे। मग आता या 62%चं आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केलं। प्रश्न येतो की म्हणून मी सातत्यानं आग्रही मागणी करत राहिलो की आपण या आरक्षणाची जी 50%ची मर्यादा आहे ती वाढवावी आणि ती वाढवल्यानंतर वरचे जे काही 20% 15% तुम्ही जे वाढवाल त्यामध्ये जे म्हणून वंचित राहिलेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झालाय त्या समाजाच्या लोकसंख्येचं प्रमाणात त्यांचं आरक्षण द्या, कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवा, असं सातत्यानं लोकसभेत गेली 10 वर्ष बोलतोय मी। आणि इथं नेमकं त्याच्या उलट घडत असतं। राज्याकडे कसली मागणी करता हो? ते लबाड लांडगं ढोंग करतं, ते ढोंग करतो, तुम्हाला येतं, फसवतं, परत उपोषण करता, परत सोडता, परत हे कळत नाही का तुम्हाला की हा विषय केंद्र सरकारचा आहे, तो केंद्र सरकारकडे मांडला पाहिजे। आणि केंद्र सरकार समजत नाही त्यांना असं समजू नका, ते म्हणतात करा, चाललंय तुमच्याकडे, चालू द्यायचं। आणि त्या दुर्दैवाने सगळी मराठी माणसं एकमेकाच्या विरोधात लढत आहेत महाराष्ट्रात, आणि कोण मजा बघते ते ठरवून घ्या। नाही समजत आहे का आम्हाला? माझं मराठी माणसांना कळकळीचं आव्हान आहे, आपण काय करतो याचा विचार करा। सगळे उद्योग पळवले तरी आम्हाला जाग येत नाही का? बेरोजगारी टोकाला गेली तरी आम्हाला जाग येत नाही का? बरं आरक्षण मिळालं, मग पुढं काय होणार आहे? तर आमच्या देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान माननीय पंतप्रधानांनी सगळ्या कंपन्या विकायला काढल्या, रेल्वे सुद्धा खाजगीकरण आहे, मग कुठे आरक्षण मिळणार आहे तुम्हाला? हा काय केला विचार? बस जातीचे लढे लावायचे आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायची, दुसऱ्यांची घरं जाऊन त्याच्या चुलीवर आपलं राजकारण करणारी माणसं आहे। तो सत्ता हेच त्यांचं ब्रीद आहे। मला वंदनीय शिवसेना म्हणजे आठवण येते। आज उद्धवजी ज्या पद्धतीने लढतायत ना, समजून घेतलं पाहिजे आपण ते। तरीही आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माणसांना निवडून दिलं ना, की ज्यांना बरं सुद्धा तिकडे वरती काढता येणार नाहीये। विचारा, तोंड उघडलीत का? 10 वर्षात सीमा प्रश्नावर तोंड उघडलं का? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, तोंड उघडलं का? आरक्षणाची मर्यादा वाढवा, तोंड उघडलं का? मणिपूरच्या महिलांबद्दल अन्याय होते, तोंड उघडलं का? त्या महिला आमच्या त्या पेलवान जे रस्त्यावर बसल्या होत्या त्यांच्यावर न्याय द्या, त्यांच्या खासदारांचं तोंड उघडलं होतं का? बघा ना, का महाराष्ट्र जागा होत नाहीये? जागा व्हा, लवकर जागे व्हा। निदान झाली लोकसभेची निवडणूक, त्यानं जागेवर आणलंय थोडंसं, पण राज्य सरकारच्या निवडणुकीत लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या निवडणुकीत कायमस्वरूपी घरी पाठवा। महाराष्ट्राचा धर्माला न्याय मिळाल्यासारखं वाटेल।